हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत अगदी रसरशीत असे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन। या गुलाबजामुनची चव ही अगदी खव्याच्या गुलाबजामुनप्रमाणेच लागते। हे गुलाबजामुन गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे हे कोणाला समजणारही नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता आपण हे गव्हाचे पीठ कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे अगदी खमंग आणि लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे। पीठ भाजण्यासाठी इथे आपण तूप वापरलेले आहे, त्यामुळे पिठाच्या थोड्याशा गुठळ्या या तयार होतात। या गुठळ्या फोडत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता या पिठाचा कलर हा चेंज झालेला आहे। खमंग असे हे पीठ भाजले गेले आहे आणि त्याचा छान असा सुगंधही येत आहे। आता आपण ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। गव्हाचे पीठ हे थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी ज्या वाटीने मी गव्हाचे पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी पाणी आणि साखर मोजून घेणार आहे। पाक बनवण्यासाठी इथे आपल्याला 2 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखरेचा वापर करायचा आहे। इथे आपल्याला पाक थोडासा जास्तच बनवायचा आहे, जेणेकरून गुलाबजामुन हे पूर्णपणे त्यामध्ये बुडतील। त्यामुळे 2 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखरेचा पाक हा 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अगदी योग्य आहे। यामध्ये मी कुटलेली विलायची आणि काही केशरच्या काड्याही टाकून घेतलेल्या आहे। केशरमुळे पाकाला छान असा रंग येतो। आता हा पाक आपल्याला एकतारी न बनवता थोडासा चिकटसर असा तयार करून घ्यायचा आहे। हाताला थोडासा चिकट लागेल इतपतच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला हा पाक थोडासा चिकट झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। इकडे आपले हे पीठही छान असे थंड झालेले आहे। आता या पिठामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर वापरणार आहोत। 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर ही वापरायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा सोडाही टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ हे छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचे आहे। त्यामुळे पिठामध्ये असलेल्या सर्व गुठळ्या या आपल्याला मोडून घेता येईल। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी दुधाची सायही या मिश्रणामध्ये घालून घेऊ शकता। गव्हाचे पीठ हे चाळून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी सायही वापरू शकता। हे बघा, इथे आपण हे पीठ छान असे चाळून घेतलेले आहे आणि हे छान असे मोकळेही झालेले आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। रूम टेम्परेचरचे दूध इथे आपल्याला वापरायचे आहे आणि थोडे थोडे दूध ओतत आपल्याला हा पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे। पिठाचा उंडा हा आपल्याला मीडियम सैलसरच मळून घ्यायचा आहे। दुधाचे प्रमाण हे आपल्याला अंदाजानुसारच घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे। आता आपण थोडेसे तूप लावून आणखी हे पीठ छान मऊसर असे मळून घेऊया। पीठ हे मळून झाल्यानंतर त्याचा एक गोळा तयार करून बघायचा। जर त्या गोळ्याला क्रॅक गेला तर आणखी थोडे दूध ओतून आपल्याला हे पीठ मळून घेता येते। हे बघा, इथे मी या पिठाचा गोळा तयार करून बघितला आणि तो छान असा तयार झालेला आहे। आता आपण हे पीठ 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवूया। 10 मिनिट झालेले आहे आणि आपले हे पीठ छान असे भिजलेले आहे। आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया। मीडियम साईजचाच आपण गुलाबजामुन हा तयार करणार आहोत। हे बघा, पीठ हे आपण छान असे मळून घेतल्यामुळे आपला हा गोळा क्रॅक न जाता अगदी प्लेन असा तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी हे सर्व
गोळे तयार करून घेणार आहे। मीडियम साईजचाच आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे, कारण की यामध्ये आपण सोडा वापरलेला आहे, त्यामुळे तळल्यानंतर हे आणखी फुलतात। हे बघा, इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। एक वाटी पिठामध्ये साधारणतः 25 गुलाबजामुन हे तयार होतात। आता तेल हे आपण खूप कडक न करता मीडियम गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे आपण सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहोत। तेलामध्ये सर्व गुलाबजामुन छान असे बुडेल इतपत आपल्याला तेल हे कढईमध्ये ओतून घ्यायचे आहे, जेणेकरून गुलाबजामुन हे सर्व बाजूने छान असे तळले जातात। आणि या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत आपल्याला सर्व साईडनी हे गुलाबजामुन मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर जर आपण हे गुलाबजामुन तळून घेतले तर वरच्या साईडनी ते लगेचच लाल होतात, पण आतल्या साईडनी हे कच्चे राहतात। त्यामुळे लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। इथे मी साईडला पाकही गरम करण्यास ठेवलेला आहे। गुलाबजामुन हे तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गरम पाकामध्ये ते टाकून घ्यायचे आहे। हे बघा, इथे तुम्हाला या गुलाबजामुनचा कलर हा हळूहळू चेंज होताना दिसत असेल। आपण हे गुलाबजामुन डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत या तेलामध्ये तळून घेणार आहोत। तुम्हाला जर ब्लॅक कलरचा गुलाबजामुन हवा असेल तर थोडासा ब्लॅक कलर येईपर्यंत तुम्हाला हे तळून घ्यायचे आहे। हे गुलाबजामुन बघितल्यानंतर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे असे वाटतही नाही। अगदी खव्याच्या गुलाबजामुनप्रमाणेच हे दिसत आहे। हे बघा, इथे आपल्या या गुलाबजामुनला छान असा डार्क चॉकलेटी कलर आलेला आहे। आता आपण ते तेलातून काढून घेऊया आणि त्यानंतर पाकामध्ये टाकूया। हे बघा, किती सुंदर कलर या गुलाबजामुनला आलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण गरम पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकले त्यावेळेस ते तळाला न जाता वरच्या वर असे तरंगलेले आहे। याचाच अर्थ ते आतमध्ये कच्चे न राहता छान असे तळले गेले आहे। आता हे गुलाबजामुन आपण 3 ते 4 तास मुरण्यासाठी झाकून ठेवूया। 3 ते 4 तास झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुनची साईज ही वाढलेली आहे आणि छान असे या पाकामध्ये हे गुलाबजामुन मुरलेले आहे। हे बघा, इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन हा कट करून दाखवते। अगदी गोल गरगरीत चकचकीत आणि रसरशीत असा आपला हा गव्हाच्या पिठाचा गुलाबजामुन इथे हा तयार झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता पाक हा आतपर्यंत छान असा मुरलेला आहे आणि रसरशीत असे आपले हे गुलाबजामुन हे इथे दिसत आहे। तुम्हालाही बघितल्यानंतर नक्कीच खाण्याची इच्छाही होत असेल। चला तर मग वेळ न घालवता तुम्हीही अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन बनवून बघा आणि ते कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रसरशीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।